नमस्कार मंडळी, मी प्रीती तुमचं मराठी प्रीतीमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर इकडं सकाळची कामं सुरू झालेली आहे। आज तुमच्यासोबत मी सकाळचं रुटीन शेअर करणार आहे। म्हणजे रोजच मी सकाळचं रुटीन शेअर करत असते, फक्त कधी-कधी संध्याकाळचं शेअर करत असते। तर इकडं म्हणजे आषाढीचा पहिला दिवस जो आहे ना, त्या दिवसाचा आजचा हा व्हिडिओ आहे। आणि तुम्ही बघताय की सगळं मी आधी क्लीनिंग करून घेतलेलं आहे, झाडझूड करून घेतली आहे आणि त्याच्यानंतर मग मी घेणार आहे पोछा लावण्यासाठी। आज आमच्या कॉलनीमध्ये येणार होती लहान मुलांची रॅली आणि त्याच्यासाठी सगळ्यांना सांगण्यात आलेलं होतं की सगळ्यांनी अंगणात रांगोळी वगैरे काढायची असं। तर म्हटलं आता आधी इकडं हा पोर्च झाडून घेऊ आणि त्याच्यानंतर मग पुसून घेणार आहे छान आणि मग अंगण पण झाडल्यानंतर अंगणामध्ये थोडीशी रांगोळी काढणार होती मी। टिफिनचा टाइम झालेला होता, मग मी बाकीचे कामं आवरण्याच्या आधी म्हटलं कारले कापून घेणार आहे आणि त्यांना मीठ लावून थोडंसं 10-15 मिनिटासाठी तसंच राहू देणार आहे। सगळे कारले मी आता कापून घेणार आहे आणि त्यांना आहे ना असं मध्ये मीठ भरून देणार आहे आणि थोडंसं 10 ते 15 मिनिटासाठी तसंच ठेवून देणार आहे। आता तुम्ही इकडं मिठाचा साधारण अंदाज घेऊन घ्यायचा आहे की आपल्याला एवढं मीठ लागलं तर मग ती भाजी म्हणजे खारी नको व्हायला पाहिजे असं थोडं अंदाजानुसार, कारण जो आपण मसाला बनवणार आहेत ना तर त्या मसाल्यामध्ये पण थोडंसं मीठ राहील यासाठी। तर आता तुम्ही बघताय की असं पूर्ण संपूर्ण दिशेने ते मीठ छान असं लावून घ्यायचं आहे कारल्याला। कारले कापून आपण तसेच ठेवून दिले, आता तोपर्यंत मसाला बनवून घेऊ त्याचा। आणि इकडे हे भाजलेल्या शेंगदाण्यांचं कूट मी आधीच करून ठेवलेलं, तर त्याच्यामध्ये 1 चमचा हळद आणि तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तेवढी तिखट आणि कांदा लसूण मसाला 1 चमचा, मीठ लसूण कोथिंबीर असे सगळे टाकून घ्यायचे जिन्नस। आणि या सगळ्या गोष्टी आपण मिक्सरमध्ये एकजीव करून घेतल्या, वाटण करून घेतल्या। त्याच्यानंतर एका प्लेटीमध्ये मी काढून घेते ते आणि पुन्हा तुम्ही एकदा चाखून बघायचं की मीठ कमी जास्त आहे का किंवा चटणी लागते का काय। तर मला वाटलं की थोडंसं चटणी हवी म्हणून मी अजून चटणी थोडीशी टाकली। आणि आता त्याच्यात आपण टाकतो आहोत तेल। तर तेल याच्यासाठी कारण मसाला मोकळा होत नाही आणि तो गळत नाही कारल्यामधून इकडं तिकडं, तसं आपण जसा भरला कारल्यामध्ये तसाच राहतो, यासाठी थोडंसं तेल टाकायचं आहे आणि थोडंसं घोटभर असं पाणीसुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि असं पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे ते। आणि मग आपण जे मीठ लावून ठेवलेले कारले आहेत ना त्यांना पिळायचं वगैरे नाही आपल्याला, तसं आता त्याच्यामध्ये आपण हा मसाला भरून घ्यायचा आहे। आणि ते कारल्याचे दोन्ही तोंड बंद होतील असं आपल्याला भरायचं आहे, नाहीतर मग तो वरती राहतो ना तर मग तो खाली कढईमध्ये पडतो आणि तो जळतो मग पूर्ण कारलं शिजेपर्यंत। त्याच्यासाठी त्याचं कारल्याचं तोंड असं पूर्ण बंद होईल ना एवढाच मसाला आपल्याला त्याच्यामध्ये भरायचा आहे। तर आता इकडे बोलता बोलता कारले सगळे माझे भरून झाले। आता आपण त्याला कढईमध्ये टाकून देऊ।
आता तिकडं कारले होत आहेत, तोपर्यंत मी पटक्यात पोळ्या करून घेणार आहे. आणि कणिक मी आधीच मळून ठेवली होती, आता फक्त मी तिला एकदा पुन्हा तेल लावून छान अशी मर्दून घेत आहे. तर आधी बघून घेऊ आपण कारले शिजलेत की नाही, कारण ही कढई जी आहे ना ती स्टीलची आहे. तर स्टीलच्या कढईमध्ये थोडीशी खाली लागण्याची शक्यता असते. तर बघते आहे, पण कारले अजून शिजलेले नाही आहेत. तर म्हटलं थोडंसं तिला परतून घेते आणखीन पुन्हा एकदा, म्हणजे मग ते खालीवर होतील. आणि आता पुन्हा एकदा मी बघते आहे, तर कारले शिजलेले आहेत. आता यांचा टिफिन पॅक करून घेते आणि त्याच्यानंतर मग बाकीचं आवरायला घेते. तर अशी होती आजची रेसिपी. खूप जण म्हणतात की आमच्या हाताची कारल्याची भाजी कडू लागते किंवा काय असं. तर या पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा, बिलकुल कडू लागणार नाही. तर स्वयंपाक माझा झालेला आहे सगळा. आता म्हटलं किचन ओटा वगैरे नीट क्लीन करून घेते आणि भांडे जेवढे आहेत तेवढे घासून घेते. बाकीचे मग जेवणानंतर निघतील ते तेव्हा आवरून घेईल. तर आज विशेष एक गोष्ट अशी झाली की बिलकुलसुद्धा माझं किचन आज स्वयंपाक करताना थोडं पण असं म्हणजे मिसी झालं नाही किंवा काय. म्हणजे जागच्या जागी वेळेवरच्या वेळेवर सगळं मी ठेवत गेली, वस्तू ज्या न लागणाऱ्या आहेत त्याच्यासाठी. तुम्ही जसं आधी सुरुवातीला बघितलं की बिलकुल पसारा नव्हता झालेला किचनमध्ये. आणि भांडे पण जेचं काम झालं ते लगेचच्या लगेच धुवत होती, म्हणून पहा तुम्ही किती कमी भांडे निघालेले आहेत. पण हे सगळं ना मला ऑफ सीझनमध्येच करता येतं, कारण सीझनमध्ये काय असतं की पटापट मला करून पार्लरला वेळ द्यायचा असतो. त्याच्यामुळे मी तेव्हा नाही करू शकत. तेव्हा माझे भांडे जमतात आणि ते मग मी एकदम धुवत असते. आता वाजले आहेत 10 आणि 10 वाजेपर्यंत तुम्ही बघताय की माझे सगळे कामं झालेले आहेत. फक्त आता घरं पुसायचे आहेत. तर म्हटलं आधी चहा देऊन घेते. माझ्या सासऱ्यांना दुसरा चहा लागतो, त्यांना आधी देऊन येते आणि त्याच्यानंतर मग हे आता हे कपडे टाकून घेतले आणि मग मी घरं पुसायला घेणार आहे. आता बाहेरनं आवाज येत होता. लहान मुलांची आषाढीसाठीची वारी निघणार होती, ती येणार आहे आणि मला असं वाटतं आली असेल. पटापट एवढे कपडे टाकते आणि मग तिकडे बाहेर जाते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते. चला मग.